पार्थ पवारांवर नेमके कोणकोणते आरोप आहेत ते बघूया. 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली असा आरोप आहे. तर स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये मोजले, हाही एक आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी होती. 1 लाखाचं भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं काय, हाही सवाल विचारण्यात आलाय. उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटी माफ केली आहे असाही आरोप आहे. केवळ 27 दिवसात हा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येतोय. आणि आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत बातम्यांचं अर्धशतकमध्ये. राज ठाकरेंकडून शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची कानउघडणी. कामं करायची इच्छा नसेल तर पद सोडा. राज ठाकरे यांनी शाखाध्यक्षांना फटकारलं. इतके दिवस काय काम केलं ते दाखवा. मतदार याद्या पूर्ण का केल्या नाहीत, राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना प्रश्न. धाराशिवमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांसह मेळावा. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यावर निवडणूक प्रमुख म्हणून तर तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी. मतदार यादी तयार करताना नगर विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ज्युनियर अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातोय. पालघरमधील भाजप पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेसह नगर विकास विभागावर आरोप. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर धाराशिवमध्ये भाकरी फिरवली. माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांचा राजीनामा. जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांची नेमणूक. नाशिकच्या मनसे कार्यकर्त्यांची स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी. कार्यकर्त्यांकडून एकला चलोरेची मागणी. त्यामुळे राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसे सोबत न जाण्यावर काँग्रेस ठाम. टिळक भवनात झालेल्या बैठकीत काँग्रेस नेत्यांचा निर्णय. दिल्ली हायकमांडला लवकरच निर्णय कळवणार. रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून 4 महिला उमेदवार इच्छुक महिला उमेदवारांकडून जोरदार फिल्डिंग आणि तयारी. नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या वाढल्यानं पक्षश्रेष्ठींसमोर मोठा पेच. मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी नगर परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा मूड आणि अंदाज जाणून घेतला. पक्ष वाढवण्यासाठी नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत तरुण चेहऱ्यांना संधी देण्याच्या ठाकरेंच्या सूचना. राज ठाकरेंचा लाव रे तो व्हिडिओ नंतर उद्धव ठाकरेंचं लाव रे तो ऑडिओ. 7-12 कोरा करू. फडणवीसांच्या भाषणाचा ऐकवला ऑडिओ. योग्य हमीभाव मिळाला तर कर्ज घेण्याची गरज पडणार नाही, ठाकरेंचं वक्तव्य. घरातून बाहेर पडायचं आणि लोकांना बोलवून दौऱ्याला आणायचं, याला प्रतिसाद म्हणत नसतात. ठाकरेंच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांची टीका. सर्व नुकसानग्रस्त भागात मदत पोहोचवण्याचे स्थानिक प्रशासनाला आदेश दिलेत, मुख्यमंत्र्यांची माहिती. शेतकऱ्यांसाठी दौरा आहे की पक्ष बांधणीसाठी, भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका. 2.5 वर्ष सत्तेत असताना घराबाहेर पडले नाहीत आणि आता पोकळ घोषणा करतायत, नवनाथ बन यांचा टोला. नाशिक महापालिका निवडणुकीची जबाबदारी भाजपकडून आमदार राहुल ढिकलेंवर. नाशिक महापालिका निवडणूक प्रमुखपदी राहुल ढिकले हे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातले आमदार. नाशिकच्या मनमाड, नांदगाव, येवल्यातले बॅनर हटवण्यास सुरुवात. आचारसंहिता लागल्यानं राजकीय पुढारी असलेले भाऊ दादा काकांचे बोर्ड खाली उतरवण्यास सुरुवात. भाजपचे परिणय फुके यांच्यावर भंडारा जिल्ह्याची निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी. भंडाऱ्यात शिंदेंचे आमदार नरेंद्र भोंडेकरांना रोखण्यासाठी भाजपने आव्हान उभं केल्याची चर्चा. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा. प्रभाकर देशमुख मुंबईत वरळी डोम येथे सुरू असलेल्या बैठकीसाठी पोहोचले. देशमुख सध्या शरद पवारांच्या पक्षाचे सातारा जिल्ह्याचे प्रमुख नेतृत्व. महाराष्ट्र राज्य स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाला आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यास वित्त विभागाचा स्पष्ट नकार. हा विरोध डावलून प्राधिकरणाला 5 कोटींचे स्थायी तर 495 कोटींचे फिरतं भांडवल असा 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव. मनोज जरांगे पाटील यांना मारण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा. बीडच्या कार्यकर्त्याकडून जालना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन केली चौकशी. मराठा आरक्षणासाठी सातारा गॅझेट आणि 17 मागण्यांसाठी सोहम शिर्के या मराठा तरुणाचं आमरण उपोषण. साताऱ्यातल्या दहिवडी इथे उपोषण सुरू. सातारा गॅझेटर लागू होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा. वंचित बहुजन महिला आघाडीचं रुपाली चाकणकरांविरोधात मंत्रालयासमोर आंदोलन. महिलांविषयी असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी अशीही मागणी.
फरार निलेश घायवळ प्रकरणी पासपोर्ट अथॉरिटीला नोटीस 17 तारखेपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश पुढील 17 नोव्हेंबरला सुनावणी होईल. गोव्यामध्ये बीचवरील दुकानांवर पाकिस्तान जिंदाबादचा फलक या प्रकरणी 2 दुकानांच्या मालकांना पोलिसांनी 2 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये केली अटक. गडचिरोलीच्या नागेपल्लीतील अनधिकृत वसतिगृहात केलेल्या कारवाईनंतर धक्कादायक माहिती समोर. वसतिगृहातील विद्यार्थी ख्रिश्चन धर्म सांगत असल्याचा प्रकार समोर. नागेपल्लीतील अधिकृत वसतिगृहातले विद्यार्थी ख्रिश्चन धर्म सांगत असल्याचा प्रकार समोर. आईवडिलांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचा विद्यार्थ्यांचा दावा. त्यामुळे निवासी वसतिगृहाच्या नावावर विद्यार्थ्यांना धर्मांतरणाचे धडे दिले जातात का असा प्रश्न उपस्थित. सोलापुरात विमानाच्या पंखामध्ये पतंगाचा मांजा अडकल्याची घटना. सोलापूर विमानतळावर लँडिंगच्या वेळी वैमानिकाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली. पतंग उडवणाऱ्याला समज देऊन सोडलं. मांजा विकणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल. बनावट सोनं चांदी बँकेत गहाण ठेवून बँकेची फसवणूक करणाऱ्या सराफाला बीड पोलिसांकडून पुण्यातनं अटक. झटपट श्रीमंत होण्यासाठी स्वतः बनावट ग्राहक तयार करून बँकेत ठेवण्यास सांगितलं आणि सोन्याचे परीक्षण करणारा म्हणून हे बनावट सोनं खरं असल्याचं भासवून बँकेची केली फसवणूक. 8 दिवसांपूर्वी नकळत छत्रपती संभाजीनगर नाव लिहिलेल्या पाठीवर 2 युवकांनी लघुशंका केली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तरुणांना धमक्या येणं सुरू झालं. माफी मागूनही धमक्या देणं सुरूच राहिल्यानं एकाची आत्महत्या. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या 7 जणांवर गुन्हा दाखल. गोंदियातल्या ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात. कृषक जागेला अकृषक करण्यासाठी मागितली होती 15,000ची लाच. गुन्हा दाखल. भंडाऱ्यामध्ये शेत शिवारात जुगार अड्डा भरवणाऱ्या 6 जणांना अटक. 20,000ची रोख रक्कम, 5 दुचाकी आणि 4 मोबाईल पोलिसांकडून जप्त. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातल्या शंकरपूर परिसरात पुन्हा एका शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू. शंकरपूरच्या 2 किलोमीटर परिसरात गेल्या 1.5 महिन्यात 3 शेतकऱ्यांच्या वाघाच्या हल्ल्यात मृत्यू. संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको. शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाकडून जीवदान. विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला केलं जेरबंद. भंडारा जिल्ह्यामध्ये बिबट्या फिरताना दिसल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. गावात मध्यरात्री बिबट्या फिरत असल्याचं सीसीटीव्हीत कैद. वन विभागाने प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका परिसरात ओंकार हत्तीला पाहण्यासाठी गर्दी. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी. हत्तीकडून भात शेती आणि केळी बागायतीचं नुकसान. पुण्यामध्ये बिबट्याबाबत जनजागृतीसाठी वन विभागाकडून टीझर लॉन्च. बिबट्याकडून लहान मुलांना लक्ष्य केले जात असल्यानं पालकांना सतर्क राहण्याचं आवाहन. बिबट प्रमाण क्षेत्रात लहान मुलांना एकटं सोडू नका, वन विभागाचं आवाहन. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात इंदोर हैदराबाद महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हलच्या अपघातात 1 जण ठार, 7 ते 8 जण गंभीर जखमी. दोघांची प्रकृती चिंताजनक. नागपूर जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यातील भागीमहारी तलावात 2 तरुणांचा बुडून मृत्यू. 6 मित्रांसह फिरायला गेले असताना पोहण्यासाठी पाण्यात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघे बुडाले. अकोल्यामध्ये जेजे मॉलला पहाटेच्या सुमारास भीषण आग. सुदैवाने जीवितहानी नाही. शॉर्ट सर्किटमुळे मॉलला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील 4 संचांपैकी 270 मेगावॅट क्षमतेच्या 3ऱ्या क्रमांकाचा संच 2 महिने बंद राहणार. दुरुस्तीच्या कामाकरता मंगळवारपासून संच बंद राहणार. आपल्या कीर्तनातून लग्न साध्या पद्धतीने करा असा संदेश देणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा शाही साखरपुडा संपन्न. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. इंदुरीकरांवर टीकेची जोड. 4 महिन्यांनी माथेरानची राणी म्हणजेच मिनी ट्रेन आजपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू. पर्यटक आणि स्थानिकांकडून माथेरानच्या राणीचं जल्लोषात स्वागत. नेरळहून अमन लॉजपर्यंत चालवली जाणार मिनी ट्रेन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भारतातील पहिल्या शासकीय न्यूक्लिक ऍसिड टेस्टिंग लॅब, ब्लड इरॅडिएटर रूम आणि असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी सेंटरचं उद्घाटन. नेट स्टेट ब्लड बँक याचा रक्तातील व्हायरस शोधण्यास मदत होणार. बिहार विधानसभेच्या 121 जागांसाठी दुपारी 3 पर्यंत 53.77% मतदान. सहरसा मतदारसंघात सर्वाधिक मतदान. बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं आज मतदान. लालू प्रसाद यादव, राबडी देवी, तेजस्वी यादव आणि त्यांच्या पत्नींनी केलं मतदान. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लखीसराय विधानसभा मतदारसंघातले भाजपा उमेदवार विजयकुमार सिन्हांनी बजावला मतदानाचा हक्क. बिहारचा सन्मान वाढवण्यासाठी प्रत्येक बिहारीने मतदान करावं असंही आवाहन. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान करू दिलं नाही. मतदान स्लिप नसल्यानं मतदान न करू दिल्याचा 2 महिलांचा आरोप. मतदार यादीत नाव असूनही मतदान करू न दिल्यानं महिलांचा मात्र संताप. पाटण्यातील महिला महाविद्यालयाच्या बूथवर मुलींचं पारंपरिक नृत्य. आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रमाचा भाग म्हणून आजच्या मतदानाचं निरीक्षण करण्यासाठी 7 देशांचे प्रतिनिधी येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी नृत्य सादर.
बिहारमध्ये लोकशाहीच्या उत्सवाचा आजचा पहिला टप्पा. विधानसभा निवडणुकीच्या या टप्प्यात सर्व मतदारांनी पूर्ण उत्साहाने मतदान करावं, पंतप्रधान मोदींचं आवाहन. एका तरुणाला झाडाला बांधून काठ्या, बेल्ट आणि इतर शस्त्रांनी मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली सुरू. व्हिडिओ शामली जिल्ह्यातील ठाणे भवन परिसरातल्या हसनपूर लुहारी गावातला असल्याची माहिती. विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विकण्याच्या मार्गावर. आदर पुनावालासह जेएसडब्ल्यू आणि इतर कंपनी खरेदी करण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा. विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाने काल संध्याकाळी पंतप्रधान मोदींची घेतली भेट. मोदींनी जवळपास अर्धा तास महिला खेळाडूंशी संवाद साधला आणि महिला टीमचं केलं कौतुक. भारतीय महिला क्रिकेट संघाला टाटाकडून सिएरा एसयूव्ही मिळणार. टाटा सिएरा 25 नोव्हेंबरला लॉन्च होणार आहे. त्याआधी टाटा मोटर्सने घोषणा केली. टाटा सिएराची पहिली तुकडी भारतीय महिला क्रिकेट संघाला भेट दिली जाईल. या होत्या वेगवान घडामोडी आणि आता आणखी काही बातम्या. पुण्यामधली बातमी आहे. राज ठाकरेंनी अभिनेते रमेश परदेशी यांना चांगलंच सुनावलंय.